ऐवजी भाजपनं उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे। काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांविरोधात उज्ज्वल निकमांची लढाई रंगणार आहे। काही दिवसांआधी साम टीव्हीनं निकमांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली होती, त्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। आपण बघतोय मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देत पूनम महाजन यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे। साम टीव्हीनेही उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळणार असल्याची बातमी दाखवली होती आणि आता साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे आता उज्ज्वल निकम यांचा सामना होणार आहे काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याशी। उज्ज्वल निकम हे ज्येष्ठ कायदेतज्ञ आहेत। पूनम महाजन यांना उमेदवारी का नाकारण्यात आली आहे त्यावर एक नजर टाकूया। पूनम महाजनांना मतदारसंघातूनच विरोध आहे। मतदारसंघात घटलेला जनसंपर्क, विकास कामांबाबत निष्क्रियता, पक्षाच्या बैठकांना दांडी, सोशल मीडियावर असक्रिय, दिल्लीतील नेत्यांसोबत जुळवून घेण्यात अपयश आल्याची चर्चा। वर्षाताई या अनुभवी राजकारणी आहेत। माझ्याकडे वागताना बोलताना नेहमीच मी कोर्टात देखील प्रतिस्पर्ध्यांना कधीच कमी लेखलं नाही, परंतु प्रतिस्पर्ध्यांना निश्चितपणे जोखण्याचा मात्र प्रयत्न केलेला आहे। आणि हे करत असताना माझ्याकडून कुठली चूक होणार नाही। ज्यांनी या मतदारसंघाचं 10 वर्ष प्रतिनिधित्व केलं त्यांनी ते पुन्हा मिळण्याची अपेक्षा करावी, यात गैर काही नाहीये। त्यामुळे मी निश्चित या मतदारसंघाचे काय ज्वलंत प्रश्न आहेत ते प्रश्न कसे रीतीने सोडवता येईल याकरता त्यांच्याबरोबरही मी चर्चा करेल। तर उमेदवारी नाकारल्यानंतरही पूनम महाजन यांनी पंतप्रधान मोदी आणि पक्षाचे आभार मानले। बघूयात पूनम महाजन यांनी ट्विट काय केलेलं आहे। मला 10 वर्ष खासदार म्हणून मुंबई उत्तर मध्ये लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मोदीजींचे आभार। एक मुलगी म्हणून माझ्यावर प्रेम केल्याबद्दल परिसरातील कुटुंबियांची मी सदैव ऋणी राहीन आणि हे नातं चिरंतर टिकून राहो ही आशा।